1857 मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक स्वस्थ उभे राहून तमाशा बघ्या लोकांप्रमाणे बंडाचा सर्व देखावा पाहत होते. भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी झाल्या त्यांची पुनरावृत्ती होईल की काय, या प्रश्नाने माझे मन धास्तावून गेले आहे. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने पुराणे शत्रू आहेत. नवीन नवीन व निरनिराळी ध्येये पुढे ठेवून जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत त्यांची आपल्या जुन्या शत्रूंमध्ये भर पडणार आहे. पण एवढे मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालींना जास्त महत्त्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल. असले संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी ठेवली पाहिजे. आपल्या अंगातल्या रक्ताचा शेवटचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणपणाने करू असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकसत्तात्मक होणार याचा अर्थ असा की लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य भारताला त्या दिवसापासून मिळेल. भारताच्या लोकशाही प्रणित घटनेचे काय होणार? भारत ती घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करेल? ज्या देशात लोकशाहीचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते. अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवित असताना आपल्या जागेवर अधिष्ठित होण्यास हुकुमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग शाबूत राखून ठेवू शकेल, परंतु ती व्यवहारात हुकुमशाहीला आपली जागा बळकवण्यास वाव देईल असा प्रकार घडवून येणे सर्वथैव शक्य आहे. लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे ती ही की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपणाला जी दुसरी गोष्ट करायची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी जॉन ट्युअर्ट याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे ही होय. आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहेत. या बाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकेनेल याने मार्मिकपणे म्हटले आहे की स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शीलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल. लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपणाला करावयाची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनसत्वे होत. हे मान्य करणारी पद्धती. ही तत्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्व नष्ट केल्यासारखे होते. भारतातील सामाजिक परिस्थिती दोन्ही तत्वांचा अभाव आहे. हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता.
सामाजिक बाबतीत पाहावयाचे तर आपल्या भारतातील समाज रचना चढती भाजणी व उतरती भाजणीच्या तत्वावर उभारली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आलाय. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राजकीय बाबतीत आपणाला समता मिळणार आहे, पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमता राहणार आहे. सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्यासाठी टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपल्याला टिकविता येईल. ही परस्पर भिन्नता दर्शक परिस्थिती शक्य लवकर आपण नष्ट केली पाहिजे. नाहीतर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटना समितीने प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केली आहे तिचे तळपट आकाशात भिरकावून देतील. आपण बंधुभावाचे तत्व आचरणात पाळीत नाही, ही आपणामधील दुसरी उणीव होय. अखिल हिंदी लोक हे परस्परांचे सख्खे भाव होत. ही सर्व जनता एका जिव्हाळ्याची एकच जनता होय. अशी जी मनात भावना असते ती बंधू भावना या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृत सिंचन जर कोणते तत्व करीत असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय. राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपणाला खरोखर इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार? आपणा भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे, ती काही जणांना पसंत पडणार नाही. भारतातील काही थोड्या लोकांनी राजकीय सत्ता गाजवण्याची मिरासदारी पुष्कळ काळ उपभोगली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत कसेबसे जीवन कंठणारे पददलित लोक आहेत. राजकीय सत्तेच्या मिरासदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वांगीण उन्नती करून घेण्याची संधी कधी मिळाली नाही. यामुळे मानव जीवनाचे महत्त्व काय याची जाणीव सुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही. स्वतःचे व्यवहार स्वतः चालवावेत असे त्यांना वाटते व त्यासाठी तसा अधिकार त्यांना पाहिजे आहे व तो मिळविण्यासाठी ते आता सिद्ध झालेले आहेत. बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे. त्यांच्यात स्वयंसिद्धपणाची जी ज्योत पेटलेली आहे तिचे रूपांतर वर्ग कलहात अगर वर्ग युद्धात होऊ देता कामा नये. तसे होऊ दिले तर बेकीचे पीक अमाप पिकेल. अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो देशाचा घातवार ठरेल. म्हणून लोकशाही सत्ता पद्धती व तत्वे पाळण्यात आली पाहिजेत. स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे यात शंका नाही, परंतु या स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत हे आपण विसरता कामा नये. आतापासून पुढील काळात जर काही चुका झाल्या तर त्यांची जबाबदारी आपणाला दुसऱ्यावर टाकता येणार नाही, तर ती आपण स्वतः स्वीकारली पाहिजे. लोकांच्यासाठी चालविलेले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविलेले राज्य या तत्वाची मूर्ती आपण ज्या घटना मंदिरात प्रस्थापित केलेली आहे ते घटना मंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालविलेले राज्य चांगले अशी जनतेत जागृती व्हावयास हवी. ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यास आपण काडीचाही कसूर करता कामा नये. देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय. याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली तीत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र प्रवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर G.P. माबासेकर यांच्या दृष्टोत्पत्ती सांडले आहे हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन
व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते. आजारपण व दुसरे लग्न. माझ्या बाबतीत सांगावयाचे तर मी दिल्लीला आजारी अवस्थेत गेलो आणि त्याच अवस्थेत परत आलो. आजच डॉक्टर मंडळींनी माझी प्रकृती तपासली. त्यांनी रक्ताची तपासणी केली. माझी प्रकृती निश्चितपणे अधोगतीस लागली असावी अशी त्यांना भीती वाटली. अर्थात याची आपण चिंता करू नये. पडत्या काळात मी सावरून उभा आहे. आपल्या समाजाला जोपर्यंत माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे तोपर्यंत मी जगेन अशी मला खात्री वाटते. माझा हा दृढ आशावाद मला माझ्या कमकुवत प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या निराशेतून सांभाळतो. त्याचबरोबर मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अधिक नसले तरी आवश्यक तेवढे आयुष्य मला दे. दुसरी गोष्ट माझ्या संबंधी आहे. माझे मित्र व वैद्यकीय सल्लागार यांनी निश्चितपणे मला असे सांगितले की माझी या मधुमेहाच्या विकारापासून निकोप होण्याची मोठी शक्यता आहे. पण जर का तो रोग उलटला तर धोकादायक आहे. मधुमेहाचा आजार हा खाण्यापिण्यावर अवलंबून नसणारा आजार आहे. माझ्या दैनंदिनी भोजनाची म्हणजे जेवणाची व इन्सुलिन इंजेक्शन वगैरे बाबत काळजी घेणारे कोणी नसेल तर उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही. माझ्या त्या मित्राचे असे म्हणणे आहे की जर माझी लग्न करण्याची तयारी नसेल तर मी एखादी शुश्रूषेसाठी नर्स अर्थात परिचारिका किंवा घरदार सांभाळणारी बाई पाहावी. या गोष्टीचा मी फार काळ विचार करीत आहे. शुश्रूषेसाठी एखादी नर्स वा घर सांभाळणारी एखादी बाई घरी ठेवल्याने लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतील. याच करिता लग्न करणे हा अधिक चांगला मार्ग आहे. लग्न करायचे नाही याचा माझा निश्चय होता. परंतु प्राप्त परिस्थितीवर मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आलेली आहे. डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणती तरी एक गोष्ट करणे भाग आहे. माझ्या पसंतीनुसार पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे. माझी सौभाग्यवती होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे. तसेच ती डॉक्टरकीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे व त्याचबरोबर स्वयंपाकात चांगली हुशार असली पाहिजे. या गोष्टीचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करावयास अशी स्त्री मिळणेही अवघड दिसते. लग्न पुढे ढकलले तर याविषयी लोकात दिवसेंदिवस जास्त प्रभा होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीत साधतील अशी मला भीती वाटते. ही गोष्ट करण्यात मी काही आहे असे मला वाटत नाहीये. तक्रार करायला मी कोणालाही जागा ठेवलेली नाहीये. यशवंताला सुद्धा नाही. त्याला मी आजपर्यंत सुमारे 30,000 रुपये दिले असून कमीत कमी 80,000 रुपये किमतीचे एक घरही दिले आहे. माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरिता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरिता जास्त केलेले आहे. माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाल्ली आहे. 4 दिवस डोळ्यांशी डोळा लागलेला नाहीये. पायातील वेदना असह्य होत आहेत. रात्रभर जागरण करून नोकरांना माझी सेवा करावी लागली. दिल्लीतील 2 नामांकित वैद्यांनी मला तपासले. त्यांचे मत असे पडले की जर पायातील वेदना त्वरित थांबल्या नाहीत तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत. माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे
या तुमच्या सूचनेचा मी पूर्वीपेक्षा अधिक आस्थेने विचार करीत आहे. माझे जीवन इतके एकलकोंडे म्हणजे एकाकी झाले आहे की त्यामुळे अस्पृश्य हिंदू पुरुष व स्पृश्य स्त्रिया यांच्याशी माझे मुळीच संबंध नाहीत. पण सुदैवाने माझ्या पसंतीची एक महिला आहे. ती सारस्वत ब्राह्मण जातीची आहे. तारीख 15 एप्रिल रोजी दिल्ली येथे तिच्याबरोबर लग्न होईल. मी 11 तारखेस दिल्लीला आलो. मला थोडेसे बरे वाटत असले तरी अजूनही अशक्तपणा फारच जाणवतो. माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नाही. मी दिल्लीत फारच आजारी होतो. तारीख 3चा रविवार हा जीवावरचा दिवस निघून गेला. हल्ली मी जरा ठीक आहे. मी हल्ली कामही करू शकत नाही व बाहेरही पडू शकत नाही.